तो देव आम्हाला का दिसत नाही सांगा बरं. काही काही चारवाकाच्या मतीचे लोक आहेत, देवाचं अस्तित्व त्या लोकांना मान्य नाही. काही काही लोक म्हणतात उग हे सगळा धंदा आहे, कशाचा देव कशाचा धर्म. या जगतात देव नाहीच म्हणणारे काही लोक आहेत. पण दादा, या जगतामध्ये देवाचं अस्तित्व असल्याशिवाय हे जगत चालू शकत नाही, ही प्रत्येकाला मान्य असणारी गोष्ट आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेबजी दांडेकर पुण्यामध्ये एसपी नावाचं कॉलेज आहे, त्या एसपी नावाच्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून ते शिकवण्यासाठी होते. त्या एसपी कॉलेजमध्ये मामासाहेब दांडेकरजी गेले. तिथे एक त्यांना व्यक्ती भेटला. मामासाहेबजी दांडेकर म्हणजे सात्विक वृत्तीचे, वारकरी जीवन, पण विद्वत्तेनं हुशार. मामासाहेबांच्या अंगावर धोतर, ते बिगर इस्त्रीचा घातलेला शर्ट नेहरू, डोक्याला टोपी, खांद्यावर उपरनं पंचा, कपाळाला गोपीचंद मध्ये बुक्क्याचा टिळा. मामासाहेबांच्या सगळ्या या अवस्थेकडे त्या व्यक्तीनं पाहिलं आणि मामासाहेबांना म्हटलं नमस्कार. मामासाहेबांनी त्याला नमस्कार केला. कोण आपण? मला सोनोपंत म्हणतात, कारण त्यांचं नाव टोपण नाव होतं सोनोपंत. दांडेकर मामा म्हणतात आणि काही काही लोक मला सोनोपंत म्हणतात. बरं का इथं का आलात कॉलेजमध्ये? नाही, या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून शिकवण्यासाठी आहे मी. मग नेहमी कुठं असता तुम्ही? ते म्हटले काही नाही, आळंदीमध्ये माऊलींच्या दरबारात असतो, तिथे वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा वारकरी अध्ययन माझ्या साधक मंडळींना विद्यार्थ्यांना देण्याचं काम करत असतो. बरोबर. मग तो चारवाका मताचा माणूस मामासाहेबांना म्हणतो मग तुम्ही देवधर्म करता का सगळा? मामासाहेब म्हणले हो करतोय मी माझ्या जीवनात. बरं मग मामासाहेब, माझा एक असा प्रश्न आहे तुम्हाला, तुमचा देव आहे का? आणि जर आहे तर तो मला दाखवा. मामासाहेब म्हणले तुमचं मत काय? तो चारवाक वृत्तीचा माणूस म्हटला माझं मत असं आहे की या जगतामध्ये देव नाही, देवाचं अस्तित्व नाही, देवाला मानणारा मी नाही. मामासाहेबांनी गालातली गालात हसले. मोठी लोक छोट्या छोट्या गोष्टीला प्रत्युत्तर देत बसत नसतात. मामासाहेबांना त्याच्या शंकेचं निरसन करायला काही जास्त वेळ लागला नसता, पण मामासाहेबांनी प्रत्युत्तर दिलं नाही. मामासाहेब निघून गेले. काळ असा आला बघा, थोडा काळ मध्ये गेल्यानंतर त्याच एसपी कॉलेजमध्ये एक वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये जाहिरात अशी निघाली की ज्यांना कोणाला वक्तृत्व करण्याची इच्छा असेल त्यांनी काय करावं, या वक्तृत्व भाषण स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीच्या विषयावर संकल्पित वेळेमध्ये आपलं भाषण वक्तृत्व स्पर्धा करावी. हे चारवाक मताचा माणूस इंद्रजित महाराज यानं सुद्धा त्या भाषण स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला, सहभाग घेतला आणि यानं विषयच घेतला मी जे भाषण करणार आहे, मी जे वक्तृत्व करणार आहे, एका विषयावर, या जगतामध्ये देव नाही या विषयावर मी भाषण करणार आहे. सगळी लोक म्हटली आता हे जगाच्या विरोधातच सगळं चालल्यासारखं चाललंय. आपण सगळी देवाला मानणारी, हे जर भाषण करायला आणि वक्तृत्व करायला उभा टाकला म्हणजे देव नाही या विषयावर. पाहता पाहता तो दिवस जवळ आला आणि त्याच व्यासपीठावर मामासाहेब दांडेकर एका खुर्चीवर बसलेले आणि ह्याचा नंबर आला. ह्याचा विषय होता देव नाही या विषयावर भाषण करणे. हा माईकवर आला, यानं बोलायला चालू केलं वक्तृत्व. इतका चांगलं बोलायला लागला, इतका चांगलं बोलायला लागला, पटपट पटपट स्पष्ट वक्ता सुखी भव, एक एक शब्द असा मुखातून निघायला लागला. अरे असा शब्द पटू पटू समाजाला द्यायला लागला की त्याच्या जिभेवर जणू काय अमृताची धार स्त्रवत आहे.
असं एक एक वाक्य मुखातून अमृतमय गोड 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 वाक्य, इतकं गोड बोलायला लागला, शास्त्र द्यायला लागला, त्याला दृष्टांत द्यायला लागला, दृष्टांताच्या जोडतीला सिद्धांत सुद्धा जोडायला लागला, पुरावे द्यायला लागला, आणि सगळं तंतोतंत मुद्दे शुद्ध बोलणं, रसभरीत बोलणं, मृदू बोलणं, मुलायम बोलणं, इतकं बोलणं त्याचं गोड बोला वाटू लागलं लोकांना. एक एक मुद्दा त्याच्या भाषणातला संपला की खाली बसलेल्या लोकांनी कडकड 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 टाळ्या वाजाव्या. लगेच त्यानं दुसऱ्या मुद्द्याला हात घालावा. मुद्दा कोणता कोणता इंदुरकर? देव नाही. हा, त्याचा मुद्दाच दुसरा नव्हता, मुद्दा देव नाही. पुन्हा दुसरा मुद्दा इतका रंगवावा, जणू काय त्याचा एक एक त्याच्या मुखातून निघणारा शब्द म्हणजे श्रोत्याच्या अंतकरणावर म्हणजे हृदयावर घाव घाली, हृदयाला स्पर्श करील असा एक एक शब्द त्यानं बोलावा. शब्द बोलत असताना खाली लोक बसलेल्या श्रोत्याने सुद्धा तितकाच प्रतिसाद द्यावा. एक एक शब्द असा पूर्ण झाला कडकड 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 टाळी वाजवावी. टाळी वाजली की ह्याला आणखी उत्साह यावा. काय श्रोत्यांचा प्रतिसाद आहे. श्रोते सुद्धा तसेच असले पाहिजे, उगा धरून आणून बसल्यासारखे नसले पाहिजे. वक्त्याचं बोलणं श्रोत्याला कळालं पाहिजे, आणि एकदा का वक्त्याचं बोलणं श्रोत्याला कळालं की श्रोत्यानं आपल्या चेहऱ्यावर त्याचा भाव उमटीला पाहिजे, भाव. नाहीतर सगळ्या मोळूनवाडीचं टेन्शन एकट्याच्या चेहऱ्यावर पडल्यासारखं उदास चेहरा घेऊन कथेतन कीर्तनात बसणारी माणसं आहेत. त्याच्या तोंडाकडे बघितलं तर वाटतं बाबा सगळ्या गावाचं टेन्शन ह्याच्या चेहऱ्यावर आलं एकट्याच्या. इतका श्रोत्याचा प्रतिसाद मिळायला लागला. पाहता 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 त्याचं देव नाही या विषयावरचं भाषण संपलं, आणि भाषण संपल्याबरोबर सगळ्या अथांग जमलेल्या जनसमुदायानं कडकड 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 टाळ्या वाजवल्या. टाळी 5 मिनिटं वाजायला लागली सगळ्या समाजाची. मग तर ह्याचा असा ऊर भरून आला, आणि आल्याबरोबर जाता जाता मामासाहेबाजवळ गेला, आणि मामासाहेबांनी सुद्धा त्याच्या पाठीवर हात टाकला. वा राजा, वा वा, काय बोललास रे तू, काय तुझी वाणी आहे, काय तुझं बोलणं मऊ आहे. अरे तुझ्या वाणीतून निघणारा एक 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 शब्द जणू काय अमृताच्या धारेसारखा गोड मधुर रसाळ शब्द निघू लागला. काय तुझं नवल करावं, काय तुझं वर्णन करावं. तुझं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असं मामासाहेब म्हणायला लागला. मग ह्यानं शांत बसावं का नाही इंद्रजित महाराज? हे मामासाहेबाच्या पाया पडलं. नाही मामासाहेब, देवाची कृपा. अरे ज्याला देवाचं अस्तित्व मान्य नाही अशा तमोगुणी माणसांना सुद्धा देवाचं अस्तित्व मान्यच करावं लागतं. हे देवाचं माझे अस्तित्व आहे, हेच माझ्या देवाचं तटस्थ लक्षण आहे. म्हणून भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये जे सांगितलं ना, सच्चिदानंद रूपाय, हे तटस्थ लक्षण आहे. माझा भगवान परमात्मा सत रूप चित्त घन आनंद घन माझा भगवान परमात्मा आहे, याचं तटस्थ लक्षण आहे.